आपण रोज वापरतो ना गॅस सिलेंडर, त्याच्यामागे एक भन्नाट गोष्ट आहे माहितीये? चला आज आपण त्या साध्या दिसणाऱ्या सिलेंडरच्या जन्माची एक असामान्य कहाणी ऐकूया. आपण कधी विचार केलाय का की आपल्या घरातल्या स्वयंपाकघरातल्या कोपऱ्यात जो सिलेंडर असतो ना, त्याच्या आत नेमकी काय गोष्ट दडलेली आहे? तो आला कुठून? त्याची सुरुवात झाली तरी कशी? चला तर मग ह्याच प्रश्नांची उत्तरे शोधायला सुरुवात करूया. तर गोष्ट सुरू होते 20व्या शतकाच्या सुरुवातीला, अमेरिकेतलं पिट्सबर्ग शहर. आणि सुरुवात होते एका अशा विचित्र समस्येपासून, एका अशा गुढामधून ज्यांनी सगळ्यांनाच चक्रावून टाकलं होतं. एक दिवस काय होतं, एक वैतागलेला गाडीवाला गॅरेजमध्ये येतो. त्याची तक्रारच अशी विचित्र होती की कोणाला काही कळेना. तो म्हणतो, मी टाकीत पेट्रोल भरतो आणि ते गायब होते. आता बघा, टाकी तपासली तर कुठेही लीक नाही, काही नाही, मग पेट्रोल जाते तरी कुठे? हे एक असं कोडं होतं की कोणालाच काही सुचत नव्हतं. इंधन चक्क गायब होत होतं. आणि मग हे प्रकरण, हे कोडं सोडवण्यासाठी एका व्यक्तीकडे दिलं गेलं. एक असा रसायनशास्त्रज्ञ ज्याची ओळखच होती की तो कुठलीही अवघड समस्या अगदी सहज सोडवतो. त्याचं नाव होतं वॉल्टर स्नेलिंग. बरं, आता स्नेलिंगने हे प्रकरण हातात घेतलं. पण त्याची काम करण्याची पद्धत जरा वेगळीच होती. त्याने प्रयोगशाळेत जाण्याऐवजी थेट त्या इंधनावरच एक साधा प्रयोग करायचं ठरवलं. त्यानं पंपावरून पेट्रोल विकत घेतलं, ते एका काचेच्या बरणीत भरलं आणि वरून कॉर्कचं बूच लावून टाकलं. पण गंमत बघा, तो घरी पोहोचेपर्यंत ते बूच सारखं पॉप होऊन उडून बाहेर पडत होतं. आणि याच साध्या गोष्टीत त्याला उत्तराचा धागा सापडला. त्याच्या लगेच लक्षात आलं, अरे, हे इंधन गळत नाहीये, तर यातून काहीतरी निसटून जातंय. एक प्रकारचा वायू तयार होतोय आणि त्याचा दाब इतका वाढतोय की ते बूच उडतंय, म्हणजे इंधन अदृश्य होते. आणि मग त्याने शोधून काढलं की या पेट्रोलमध्ये प्रोपेन आणि ब्युटेन नावाचे काही घटक मिसळले आहेत. हे घटक म्हणजे काय, तर असे वायू जे खूप लवकर बाष्पात बदलतात, म्हणजे हवेत उडून जातात. आणि म्हणूनच टाकीतलं इंधन कमी होत होतं, ते गायब होत होतं. आता बघा, जिथे संपूर्ण तेल इंडस्ट्रीला ही एक मोठी डोकेदुखी वाटत होती, तिथे वॉल्टर स्नेलिंगला मात्र एक जबरदस्त संधी दिसली. त्यावेळच्या तेल कंपन्या काय करायच्या, तर हे वायू म्हणजे एक निरुपयोगी कचरा आहे असं म्हणून त्याला टाकून द्यायच्या. पण स्नेलिंगचा विचार वेगळा होता. त्याला त्या कचऱ्यात भविष्यातली ऊर्जा दिसली. आणि इथेच त्याला तो क्लिक झाला. त्याच्या डोक्यात विचार आला की अरे, जर आपण ह्या उडून जाणाऱ्या वायूंवर दाब टाकला तर त्यांचं द्रवात रूपांतर होईल आणि मग त्यांना आपण बाटलीत भरू शकतो. आणि हीच कल्पना म्हणजे आपल्या घरातला LPG सिलेंडर. बरं, कल्पना तर भारी होती, पण तिला प्रत्यक्षात आणणं हे त्याहूनही मोठं आव्हान होतं. चला पाहूया हे सगळं पुढे कसं घडलं. सर्वात पहिलं आणि मोठं आव्हान होतं ते म्हणजे एक असा कंटेनर बनवणं जो या प्रचंड दाबाखालच्या वायूला सुरक्षितपणे साठवून ठेवू शकेल, कारण तो मजबूत नसता तर सगळा वायू परत उडून गेला असता. पण स्नेलिंगने हार मानली नाही. 1912 मध्ये त्याला पहिला ग्राहक मिळाला, जॉन गॅरिंग नावाचा एक शेतकरी. आणि गंमत अशी की गॅरिंग या शोधाने इतका प्रभावित झाला की त्याने 1919 मध्ये आपली मुलगी मार्जोरीचं लग्नच स्नेलिंगशी लावून दिलं. आणि पुढे 1920च्या दशकात फिलिप्स पेट्रोलियम कंपनी पुढे आली आणि त्यांनी आज आपण जो पाहतो तो मजबूत स्टीलचा सिलेंडर विकसित करायला मदत केली. विचार करा जरा, आज जगभरात करोडो घरांमध्ये वापरलं जाणारं हे इंधन, त्याची सुरुवात फक्त आणि फक्त एका ग्राहकापासून झाली होती. खरंच, प्रत्येक मोठ्या क्रांतीची सुरुवात किती लहान असते नाही का? आणि मग तर लोकांचं आयुष्यच बदलून गेलं. ज्या घरांमध्ये कोळसा आणि लाकडाचा धूर होता तिथे स्वच्छ ऊर्जा आली, जिथे वीज नव्हती तिथे लाईट आणि ऊब पोचली. आणि सगळ्यात महत्त्वाचं, स्वयंपाकघर ते धूरमुक्त झालं. स्वयंपाक करणं खूप सोपं, स्वच्छ आणि वेगवान झालं. पण एवढा मोठा शोध लावणारा हा माणूस कसा होता? तो नेहमी प्रसिद्धीपासून दूर राहिला. चला, या शांत संशोधकाबद्दल थोडंसं जाणून घेऊया. त्याला खरा आनंद कशात मिळायचा माहितीये? तर अशा समस्या सोडवण्यात ज्यांच्याकडे बाकीचे लोक दुर्लक्ष करायचे. प्रसिद्धी किंवा पुरस्कारांपेक्षा त्याला आपलं काम आणि आपलं कुटुंब यातच जास्त रस होता. हे किती समर्पक आहे नाही? जसा आपला गॅस सिलेंडर घरातल्या कोपऱ्यात शांतपणे आपलं लक्ष वेधून न घेता आपलं काम करत राहतो, अगदी तसंच आयुष्य वॉल्टर स्नेलिंग जगला. शांतपणे, पण जगाला बदलून टाकणारं. त्यामुळे पुढच्या वेळी जेव्हा गॅस सुरू कराल
तेव्हा त्या सिलेंडरकडे बघून त्या मागे असलेल्या त्या शांत जिज्ञासू शास्त्रज्ञाला नक्की आठवा. आणि जरा विचार करा, आपल्या अवतीभोवती अशा कित्येक तरी सामान्य दिसणाऱ्या गोष्टी असतील ज्यांच्या मागे अशाच असामान्य कथा दडलेल्या असतील, नाही का?